Hello students, chapter number 4 Molecular Basis of Inheritance Part 1. आजचे आपले टॉपिक आहेत ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, एव्हरी मॅककर्टी मॅकक्लर्ड्स एक्सपेरिमेंट अँड हर्शी चेस एक्सपेरिमेंट. टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर आपण काही प्रिव्हियस नॉलेजचे क्वेश्चन घेऊयात. फर्स्ट इज न्यूक्लिक ॲसिड. Nucleic acids are macromolecules in cell and viruses. Macromolecules means large molecules. Then types of nucleic acid: DNA and RNA. That is deoxyribonucleic acid and ribonucleic acid. Then function of nucleic acid: storage and expression of genetic information. Difference between prokaryotic DNA and eukaryotic DNA. Prokaryotic DNA is smaller, circular and present in cytoplasm. म्हणजे सायटोप्लाझममध्ये का असतो? बिकॉज प्रोकॅरियोटिक सेल इज लॅक ऑफ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसल्यामुळं जो प्रोकॅरियोटिक DNA आहे तो इट प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ओके. नेक्स्ट इज यूकॅरियोटिक DNA. इट इज लार्जर, अरेंज्ड इन क्रोमोझोम अँड प्रेझेंट इन न्यूक्लियस. हे झालं आपले प्रिव्हियस नॉलेजचे जे काही क्वेश्चन म्हणजे रिकॉलमध्ये आहे तुम्हाला स्टार्टिंगलाच चॅप्टरच्या स्टार्टला. आता त्यानंतर आपण एक्झॅक्टली चॅप्टर स्टार्ट करूयात. इन 1869 फ्रेडरिच मिस्टर वर्क विथ WBC. आता एक्झॅक्टली ह्याचं वर्क कसं होतं ते आपण शॉर्टमध्ये बघूयात. जे सायंटिस्ट फ्रेडरिच मिस्टर कलेक्टेड सम पस फ्रॉम इन्फेक्शन्स, दॅट इज इन्फेक्शन विच ऑकर्स इन पेशंट्स. म्हणजे काही हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स होते ज्यांना काही इन्फेक्शन झाले होते आणि त्यामध्ये पस फॉर्म झाला होता, तो पस त्यांनी कलेक्ट केला. ओके. अँड देन ही वॉश्ड अप दिस पस, कलेक्टेड पस फ्रॉम बँडेज विथ हेल्प ऑफ सॉल्ट सोल्युशन. म्हणजे तो पस जो आहे तो त्यांनी वॉशअप करून घेतला बँडेजमधून. ओके. नेक्स्ट ही ॲडेड वीक अल्कलाइन सोल्युशन. त्यानंतर त्यांनी त्यामध्ये वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं. ह्याचा पर्पज काय होता तर WBC इज द मेजर कंपोनंट ऑफ पस. देन ही ॲडेड द सॉल्ट अल्कलाइन सोल्युशन टू लाईज द WBC सेल्स. म्हणजे सेल लाईज करण्यासाठी त्यामध्ये वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं. आता हे वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केल्यामुळे काय झालं तर सेल ब्रोकडाऊन झाल्या, सेल लायसिस झालं आणि त्यातून काय तर न्यूक्लियाचं प्रेसिपिटेशन झालं. देन देर इज प्रेसिपिटेशन ऑफ न्यूक्लिय अँड आफ्टर दॅट ही आयसोलेटेड न्यूक्लियन फ्रॉम न्यूक्लिय. देन न्यूक्लियन इज केमिकली हाय फॉस्फरस कॉन्टेंट. म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ हाय फॉस्फरस अँड इट शोज ॲसिडिक प्रॉपर्टीज. सो ही नेम इट ॲज न्यूक्लिक ॲसिड. ओके. ह्यासाठी त्यांनी काय केलं तर पस कलेक्ट करून त्यानंतर त्याच्यामध्ये जे अल्कलाइन सोल्युशन ॲड करून नंतर त्यातून काय केलं न्यूक्लियचं प्रेसिपिटेशन झाल्यानंतर न्यूक्लियन आयसोलेट केलं. ओके. नेक्स्ट इज द जेनेटिक मटेरियल इज DNA. आता जेनेटिक मटेरियल हे DNAच आहे. ह्यासाठी खूप सारे एक्सपेरिमेंट झाले. म्हणजे त्यामध्ये म्हणजे इन अर्ली 1900 दिस जेनेटिस्ट न्यूज दॅट जीन कंट्रोल इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स. म्हणजे त्यावेळी सायंटिस्टना असं माहीत होतं की जे काही इनहेरिटन्स ऑफ ट्रेट आहे म्हणजे जे ट्रेट इनहेरिट होतात त्यांना कंट्रोल करण्याचं काम जीन करतो. ती जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स. देन केमिकली क्रोमोझोम्स मेनली कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन्स. हे माहीत होतं पण DNAच जेनेटिक मटेरियल आहे ते प्रूव्ह झालं नव्हतं. तर त्यावेळी मोस्ट ऑफ जेनेटिस्ट थॉट दॅट प्रोटीन्स आर लार्ज complex molecule and store information needed for cell metabolism. Hence, they assume that proteins caused variation observed within species. म्हणजे त्यांना असं वाटलं की प्रोटीन जे आहेत प्रोटीन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन्स इन स्पेसिस, नॉट DNA. They also thought that DNA, a small simple molecule and whose composition carried among species. व्हेरीड अमंग स्पेसिस. म्हणजे DNA हा स्मॉल मॉलिक्युल होता आणि सिम्पल होता प्लस त्याचं काय तर कम्पोजिशन हे स्पेसिसमधून व्हेरी होत होतं. ओके. आता हे सगळे त्या वेळचे अझम्पशन होते पण त्यानंतर या सगळ्या म्हणजे हे जे काय त्यांचे अजम्पशन किंवा कन्सिडरेशन होते त्याच्यावर खूप स्टडीज झाले
खूप काही एक्सपेरिमेंट झाले आणि अबाउट 25 इयर्सपर्यंत ह्या सगळ्यावर स्टडी झाला आणि त्यानंतर काही असे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत, म्हणजे जे मेन कॉन्ट्रीब्युशन आहेत विच प्रूव्स द DNA जेनेटिक मटेरियल, ते आपण बघूयात की फर्स्ट त्यातला एक्सपेरिमेंट आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. इन 1928 फ्रेडरिक ग्रिफिथ परफॉर्म एन एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकॉकस निमोनी विच कॉज निमोनिया इन ह्युमन अँड अदर मॅमल्स. म्हणजे यांनी एक एक्सपेरिमेंट केला की स्ट्रेप्टोकॉकस निमोनीवरती विच इज बॅक्टेरिया अँड दॅट कॉज निमोनिया इन ह्युमन. Then Griffith used 2 strains or 2 genetic varieties of Streptococcus. म्हणजे स्ट्रेप्टोकॉकसच्या 2 स्ट्रेन्स त्यांनी यूज केले टू फाइंड आउट अ क्युअर फॉर निमोनिया. फर्स्ट स्ट्रेन होता तो एस टाईप विच इज व्हायरुलंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड एनकॅप्सुलेटेड. ओके, तो व्हायरुलंट होता प्लस स्मूथ, पॅथोजेनिक, डिसीज कॉझिंग अँड एनकॅप्सुलेटेड. म्हणजे जे काय ह्या याच्या अराउंडची कॅप्सूल होती ती म्युकस पॉलिसॅकराइडपासून बनली होती. सो इट इज स्मूथ. देन नेक्स्ट स्ट्रेन इज आर टाईप विच इज नॉन व्हायरुलंट, रफ, नॉन पॅथोजेनिक, विच डज नॉट कॉज डिसीज अँड नॉन कॅप्सुलेटेड. सो इट इज रफ. असे 2 स्ट्रेन घेतले. ओके, नेक्स्ट हे 2 स्ट्रेन घेऊन त्यांनी जे 4 स्टेजेसमध्ये हा एक्सपेरिमेंट केला त्यातली 1 बाय 1 आपण बघूयात. फर्स्ट, बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर इंजेक्टेड टू माइस. ओके, bacteria of strain are injected to mice. Then result, mice survived because it did not develop pneumonia. Why? Because R strain कसा आहे, नॉन पॅथोजेनिक आहे, त्यामुळे तो न्यूमोनिया तिथं त्या माईसला होणार नाही. सो माईस इज सर्वाइव्ड. नेक्स्ट स्टेज, बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन एस इंजेक्टेड टू माईस. देन माईस डेव्हलप न्यूमोनिया. व्हाय? बिकॉज एस स्ट्रेन इज पॅथोजेनिक. या स्ट्रेन कसा होता, पॅथोजेनिक होता, डिसीज कॉझिंग होता, त्यामुळे त्या माईसमध्ये काय झालं, न्यूमोनिया डेव्हलप झाला. सो माईस डाईड. हां, नेक्स्ट थर्ड वन, हीट किल स्ट्रेन एस बॅक्टेरिया. म्हणजे हा जो एस बॅक्टेरिया होता तो कसा होता, हीट किल, म्हणजे हीट केलं त्या स्ट्रेनला आणि त्यामुळे काय होतं, तो हीट किल स्ट्रेन एस बॅक्टेरिया इंजेक्टेड टू माईस अँड रिझल्ट वॉज माईस सर्वाइव्ड. नो न्यूमोनिया डेव्हलप इन दॅट माईस. ओके. In third, heat killed S strain, that is smooth strain, which injected to mice and mice alive. Then after that, in fourth stage, त्यानं थोडेसे वेगळा स्ट्रेन तयार केला. म्हणजे कसं, तर हीट किल्ड एस बॅक्टेरिया मिक्स्ड विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर. म्हणजे जो स्ट्रेन आर नॉन पॅथोजेनिक होता त्यामध्ये हीट किल्ड एस बॅक्टेरिया ॲड केले. म्हणजे हीट किल्ड एस बॅक्टेरिया जेव्हा इंजेक्ट केला होता तेव्हा माईसमध्ये न्यूमोनिया डेव्हलप झाला नाही. एक म्हणजे हा हीट किल्ड आणि नेक्स्ट इज त्यामध्ये आर स्ट्रेन आहे, ते दोन्ही मिक्स करून ते इंजेक्ट केल्यानंतर रिझल्ट काय होते, माईस डाईड. म्हणजे हे थोडं सरप्रायझिंग होतं, कारण जेव्हा हीट किल्ड इंडिव्हिज्युअली दिला गेला तेव्हासुद्धा माईस सर्वाईव्ह केले, पण जेव्हा स्ट्रेन आर जो नॉन पॅथोजेनिक आहे ऑब्व्हियसली तेव्हा पण माईस सर्वाईव्ह करणार, कारण तो नॉन पॅथोजेनिक आहे. पण जेव्हा ह्या दोन्ही मिक्स केले गेले, ओके, जेव्हा ह्यांचं मिक्सचर इंजेक्ट केलं तेव्हा मात्र रिझल्ट काय होता, माईस डेव्हलप न्यूमोनिया अँड फायनली इट डाईड. मग हे एक्झॅक्टली काय होतं, तर ह्यासाठी ग्रिफिथ सजेस्टेड दॅट जेनेटिक मटेरियल फ्रॉम हीट किल्ड स्ट्रेन एस हॅड समहाऊ चेंज द लिव्हिंग स्ट्रेन आर. म्हणजे जे जेनेटिक मटेरियल हीट किल्ड स्ट्रेन एसचं होतं, इट चेंज द लिव्हिंग स्ट्रेन आर इन अँड कन्वर्टेड इट इनटू स्ट्रेन एस बॅक्टेरिया. म्हणजे काय, जेव्हा यांचं मिक्सचर इंजेक्ट केलं तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी असं झालं की ज्यामुळं काय झालं की हीट किल्ड स्ट्रेन एस आहे त्याचं जेनेटिक मटेरियल स्ट्रेन आरमध्ये येऊन स्ट्रेन आर हा एस बॅक्टेरियममध्ये कन्वर्ट झाला. ओके, त्यामुळं काय झालं, तिथं न्यूमोनिया डेव्हलप झाला. ही ऑल्सो कन्क्लुडेड दॅट आर स्ट्रेन बॅक्टेरियम टेकन अप सम ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फ्रॉम हीट किल्ड एस. म्हणजे आर स्ट्रेननं काहीतरी असं रिसीव्ह केलं, काहीतरी घेतलं कुणाकडून, तर हीट किल्ड एस बॅक्टेरियमकडून. ओके, अँड ही नेम्ड ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके, अँड इट अलाउड आर स्ट्रेन, म्हणजे जो आर स्ट्रेन जो नॉन पॅथोजेनिक होता, ही अलाउड द आर स्ट्रेन टू ट्रान्सफर्ड इनटू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम पॅथोजेनिक, दॅट इज व्हायरुलंट. ओके,
सो इथं जे त्यांनी हे सांगितलं की तिथं काहीतरी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होतं जे आर स्ट्रेनला एस स्ट्रेनमध्ये नॉन पॅथोजेनिकला पॅथोजेनिकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होतं. नेक्स्ट सेकंड एक्सपेरिमेंट, एव्हरी मॅकॅर्टी अँड मॅक्लोड्स एक्सपेरिमेंट. These three scientists in 1994 first evidence to prove the DNA is genetic material, that is transforming principle through experiment. आता त्यांनी कसं एक्सपेरिमेंट केलं बघा, ते प्युरिफाईड DNA, RNA and proteins and other material from cell free extract of S cell जे होती किंवा स्ट्रेन जो होता तर त्याच्यामधून त्यांनी DNA, RNA, प्रोटीन प्युरिफाय केले. ओके, अँड मिक्स्ड विथ हीट किल्ड एट, म्हणजे हीट किल्ड एस स्ट्रेनमध्ये पण त्याने ॲड केले, मिक्स केले, प्लस आर सेल ज्या होत्या, आर स्ट्रेन म्हणजे कसा नॉन पॅथोजेनिक, त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स केले. आणि त्यानंतर रिझल्ट बघितले. ओनली DNA वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म हार्मलेस स्ट्रेन आर इंटू डेडली स्ट्रेन एस. म्हणजे फक्त यामध्ये जिथं DNA होता तोच फक्त रिस्पॉन्सिबल होता की हार्मलेस स्ट्रेन आरचा डेडली स्ट्रेन एसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे ह्यातून काय प्रूव्ह झालं की DNA इज जेनेटिक मटेरियल. अजून त्यांनी फर्दर स्टडी काय केले, दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम प्रोटीएज, RNA डायजेस्टिंग एन्झाईम दॅट इज RNase डिड नॉट अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे प्रोटीएज असेल किंवा RNase असेल हे काही ट्रान्सफॉर्मेशनवर कोणताही इफेक्ट करत नाहीत. बट द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज DNA नॉट प्रोटीन. म्हणजे यावरून त्यांनी काय अज्युम केलं की DNA हाच ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स आहे, नॉट प्रोटीन और RNA. सो DNA डायजेस्टेड विथ DNase, ओके, विच इनहिबिट द ट्रान्सफॉर्मेशन. आता इथं डायग्राममध्ये मी तुम्हाला समजावून सांगते की इथं हे आपल्याला माहिती आहेत की आर स्ट्रेन आहे हा, ओके, रफ नॉन व्हायरलंट आहे. त्यानंतर हा इथं हीट किल्ड स्मूथ व्हायरलंट आहे स्ट्रेन एस. हे दोन्ही आपल्याला माहिती आहे की लास्ट म्हणजे जे एक्सपेरिमेंट केले गेले लास्ट स्लाईडमध्ये बघितलं आपण की जेव्हा हे दोन्ही मिक्स केले तेव्हा काय झालं की निमोनिया डेव्हलप झाला. ओके, माऊस इज डेड. आता ह्या मिक्सचरमध्ये प्रोटीएज ॲड केला म्हणजे काय, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम. तर रिझल्ट काय होता, माऊस डेड. म्हणजे इथं ट्रान्सफॉर्मेशन जे झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, हीट किल्डमधून आर स्ट्रेन या स्ट्रेनकडून हीट ह्याच्यामध्ये या स्ट्रेन जो व्हायरलंट होता त्याचं ट्रान्सफॉर्मिंग जे जेनेटिक मटेरियल आहे ते कुठं ट्रान्सफॉर्म झालं, आर स्ट्रेनमध्ये नॉन व्हायरलंटमध्ये. पण हे होत असताना त्यामध्ये प्रोटीएज असेल त्यावेळेस काही इफेक्ट झाला नाही कारण माऊस डेड झाला. म्हणजे याचा मिनिंग काय, तर प्रोटीएज ॲड केलं, प्रोटीन डायजेस्ट झालं, प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाईम असून सुद्धा ट्रान्सफॉर्मेशनवर काहीही इफेक्ट झाला नाही. ओके, आता इथं नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं तर तिथं DNase ॲड केला आहे. DNA डायजेस्टिंग एन्झाईम. रिझल्ट काय होते, माऊस अलाइव्ह. म्हणजे काय तर इथं नॉन व्हायरुलंटमध्ये जे व्हायरुलंटकडून ट्रान्सफॉर्मेशन होत होतं ते इथं झालं नाही बिकॉज DNA इज डायजेस्टेड विथ DNase एन्झाईम, ओके, विच इनहिबिट ट्रान्सफॉर्मेशन. सो माऊस अलाइव्ह. कारण इथं काय झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही त्यामुळं काय झालं आहे तर माऊसवर कोणताही निमोनिया माऊसमध्ये डेव्हलप झाला नाही. सो माऊस इज अलाइव्ह. आणि ह्यावरून काय प्रूव्ह होतं, DNA डायजेस्टेड विथ DNase विच इनहिबिट ट्रान्सफॉर्मेशन. सो DNA कॉज द ट्रान्सफॉर्मेशन, नॉट प्रोटीन, नॉट RNA. ओके. द थर्ड एक्सपेरिमेंट, हर्षीचेस एक्सपेरिमेंट. तर यामध्ये हे दोन सायंटिस्ट इन 1952 दे प्रूव्ह DNA इज जेनेटिक मटेरियल अँड नॉट प्रोटीन by using bacteriophage. Then what is bacteriophage? Viruses which infect bacteria. जे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना बॅक्टेरियोफेज म्हटलं जातं आणि ते कंपोज्ड ऑफ DNA और RNA अँड प्रोटीन. आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं ते बघूयात आपण. दे ग्रू सम व्हायरसेस ऑन मीडियम विच कंटेन radioactive phosphorus 32P and some viruses grew on other medium which contained radioactive sulfur 35S. नीट ऐकून घ्या की दोन मीडियम घेतले, ओके, व्हायरस ग्रो करण्यासाठी. कारण आपल्याला बघा जर बॅक्टेरिया लॅबोरेटरीमध्ये ग्रो करायचं असेल किंवा व्हायरस ग्रो करायचं असेल आर्टिफिशियली तर त्यासाठी मीडियम लागणार आहे,
ओके. आत्ता ह्यामध्ये काय केलं तर मीडियममध्ये एका मीडियममध्ये रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस ॲड केला. ओके. एका मीडियममध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर ॲड केला आणि त्या दोन्हीमध्ये व्हायरसची ग्रोथ केली. ही फर्स्ट स्टेप झाली. नेक्स्ट, व्हायरस ग्रोन इन प्रेझन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA. म्हणजे जे व्हायरस रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस असणाऱ्या मीडियममध्ये ग्रो करण्यात आले दे लेबल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्ह DNA. ओके. बट नॉट रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन, कारण हे व्हायरस जे आहे ते फॉस्फरस रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस असणाऱ्या मीडियमवर ग्रोथ केले गेलेले आहेत. त्यांना रेडिओ ॲक्टिव्ह DNA असं लेबल केलं का? बिकॉज DNA कंटेन्स फॉस्फरस, नॉट प्रोटीन डज नॉट कंटेन्स फॉस्फरस. ओके. ही सेकंड स्टेप झाली. नेक्स्ट, व्हायरस ग्रोन ऑन रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन बट नॉट रेडिओ ॲक्टिव्ह DNA बिकॉज DNA डज नॉट कंटेन सल्फर. म्हणजे प्रोटीनमध्ये काय तर सल्फर आहे, त्यामुळे तो कसं तो कुठं ग्रोन झालेला आहे, तो कुठं रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरच्या मीडियममध्ये. सो लेबल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. आणि DNA कुठे झाला रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये. सो इट लेबल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस. ओके. त्यानंतर ह्या दोन स्टेप झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होती तर रेडिओ ॲक्टिव्ह फेजेस अलाउड टू इन्फेक्ट ई कोलाई बॅक्टेरिया. म्हणजे जे काही फेजेस होते जे रेडिओ ॲक्टिव्ह फेजेस, ओके, बॅक्टेरिया फेजेस, पण कसे होते ते रेडिओ ॲक्टिव्ह. देन दे अलाउड टू इन्फेक्ट द ई कोलाई बॅक्टेरिया ग्रोन ऑन मीडिया विथ नॉर्मल फॉस्फरस अँड सल्फर. म्हणजे अशा बॅक्टेरियाला इन्फेक्ट करण्यासाठी त्यांना परत अलाउ केलं जातं की जे नॉर्मल फॉस्फरस अँड सल्फर मीडियमवर त्यांची ग्रोथ झालेली आहे. ॲज इन्फेक्शन प्रोसीड्स, जसं इन्फेक्शन झाल्यानंतर पुढे व्हायरल कोट्स रिमूव्ड फ्रॉम बॅक्टेरिया बाय ब्लेंडिंग. देन व्हायरल कोट्स आर रिमूव्ड फ्रॉम bacteria and then these virus particles separated with help of centrifuge. So centrifuge separation of particles using centrifugal force. Then these bacteria, मग त्यानंतर हे जे बॅक्टेरिया सेपरेशन केले होते तर त्यांच्या नंतर काय केलं त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असेच हे केलं की दिसलं बॅक्टेरिया विच इन्फेक्टेड बाय व्हायरस दॅट हॅड रेडिओ ॲक्टिव्ह DNA वेअर रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे ज्या व्हायरसला ज्या बॅक्टेरियाना, आता बॅक्टेरियाना दोन्ही इन्फेक्शन झालेलं आहे बरोबर, तर ज्यांना विच आर इन्फेक्टेड बाय व्हायरस दॅट हॅड रेडिओ ॲक्टिव्ह DNA वेअर रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे जे व्हायरस रेडिओ ॲक्टिव्ह DNAनं इन्फेक्ट झालेले आहेत, सॉरी जे बॅक्टेरिया रेडिओ ॲक्टिव्ह व्हायरसने इन्फेक्ट झालेले आहेत त्यांच्यामध्ये ते रेडिओ ॲक्टिव्ह होते. ओके. म्हणजे त्याचा अर्थ काय तर DNA इथं ट्रान्सफॉर्म झालेला आहे विच इंडिकेटेड दॅट DNA वॉज मटेरियल दॅट पास्ड फ्रॉम व्हायरस टू बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियामध्ये ही जे काही रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसली याचं मिनिंग काय तर DNAची दिसली. ओके. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह DNA दिसलं याचं मिनिंग काय तर जे काही DNA आहे म्हणजे जे काही मटेरियल आहे DNAचं ते पास झालेलं आहे व्हायरसमधून बॅक्टेरियामध्ये. पण the bacteria which were infected by viruses having radioactive sulfur that is protein were not radioactive. म्हणजे जे बॅक्टेरिया अशा व्हायरसने इन्फेक्ट झाले होते ज्यामध्ये रेडिओ सल्फर होता तर तिथं रेडिओ दिसली नाही. याचं मिनिंग काय विच इंडिकेट दॅट प्रोटीन फ्रॉम व्हायरस डिड नॉट एंटर इन बॅक्टेरिया. प्रोटीन पास झालेला नाही, DNA पास झालेला आहे. सो ह्यावरून काय म्हटलं जातं की DNA इज जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन. म्हणजे हे डायग्राममध्ये आपण बघू शकता परत एकदा की इथं काय झालेलं आहे सल्फर लेवल्ड आहे, हे DNA लेवल झाले आहे. आणि त्यानंतर काय झालं इन्फेक्शन झाल्यानंतर ही प्रोसेस सांगितली ब्लेंडिंग, त्यानंतर सेंट्रिफिकेशन आणि आफ्टर दॅट नो सल्फर डिटेक्टेड इन सेल. म्हणजे बॅक्टेरिया सेलमध्ये सल्फर नाही, पण इथं काय फॉस्फरस डिटेक्टेड. आणि हा फॉस्फरस कुठून आला तर व्हायरसच्या DNA मधून कुठं आलेला आहे तो बॅक्टेरियामध्ये झालेला. आणि ह्यावरून काय प्रूव्ह होतं की DNA इज जेनेटिक मटेरियल विच पास्ड फ्रॉम व्हायरस टू बॅक्टेरिया. देन आफ्टर टेस्टिंग रेडिओ ॲक्टिव्हिटी फॉर फॉस्फरस अँड सल्फर ओनली रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस P वॉज फाउंड इनसाइड द बॅक्टेरियल सेल. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस फक्त बॅक्टेरियल सेलमध्ये दिसला. आणि यावरून परत प्रूफ काय झालं विच इंडिकेट्स दॅट DNA इज जेनेटिक मटेरियल. ओके.
So protein is not genetic material, DNA is genetic material. Thank you.